बोलते बघा तुम्ही आता उठू दे फक्त तिला आता जरा तो कधी तो बोलत नाही तिच्यासोबत त्यांच्या तिकडच्या याच्यातच होते आमच्यासोबत बोलत नाही पण तिने त्याला बरोबर हे केलं त्याच्या बरोबर बसली काय ब्रश काय करायची खूप लहान होता ट्युशनला मी न्यायची चेतनला कधी बहिणी नसल्या तर मॅक्सिमम मी ना पिंके शर्ट हा पसंत करतो त्याच प्राईसमध्ये आणि हे पॅन्ट 300 रुपये म्हणतात तर कदाचित 50 रुपये माफ करतील अशी आशा करतो याला पसंती दे. असे टाइमपास करून राहिले. दैविशा कम वे टू गो अर्ली. नो 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 प्रियंका विल बीट यू. आता आम्ही परतीच्या मार्गावर. वसंतरावच्या रूपात छोटी आली आणि मला पुण्याच्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांसोबत 2 तास माझे विचार सांगण्याची संधी मिळाली. अशा रीतीनं वसंतरावला मी जे वचन दिलं होतं आणि भारतमातेला ते आता माझं अधिक पक्कं झालं आणि छोटीच्या रूपात खरोखर एवढे आशीर्वाद मिळाले की ज्या डॉक्टरांची दिवसाला 1 लाख रुपये त्यांचं फीचं कलेक्शन होतं ते नवरा बायको माझे 1.5 तास विचार ऐकणार आणि प्रत्येक वाक्य मोलाचं असावं यासाठी मी आता प्रयत्न करत आहो. अशा रीतीनं छोटी आमच्या घरी आली आणि सर्वांना आनंद देऊन जात आहे. आणि हमारा बाबा तो काल इथं म्हणे मी इथंच झोपते आता. तर अशा रीतीनं सर्व आनंदाने प्रेम झाला आणि जगण्याचा एक चांगला आम्हाला शक्ती मिळाली. तर एवढे बोलून हे 2 शब्द थांबवतो. हे पहा फक्त संयम धीर आणि प्रेमानं तिला चालवावं लागतं. कोकण रेल्वेमधून असे ट्रक जे आहेत ते विशिष्ट 4-5-10 हजार रुपये भाडं भरून 500 ते 700 किलोमीटर अंतर कापतात. मग याचं रहस्य काय? तर ज्या गोष्टीला अनेक रुपये लागायचे तर तेवढं 1 पंचमांश डिझेलमध्ये ते काम होतं आणि म्हणून ती संपूर्ण ट्रेन लोडेड ट्रकची होती. आता कणकवली आम्ही 2 वाजता ते 3 वाजता मडगाव येणार. सिंधुदुर्ग जिल्हा त्याचं हे स्टेशनची एक बाजू अर्थात दुसरी बाजू थोडी बरी आहे. सिंधुदुर्ग जिल्हा त्याचं हे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन हे थोडं बरं आहे. मात्र याची दुसरी बाजू जर पाहिली तर खरंही वाटणार नाही आणि ती मी इथे दाखवत आहो. ही प्लॅटफॉर्मची दुसरी बाजू सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशाचं त्रिकोणातलं खालचं टोक. तर या ठिकाणी मला भारत गौरव ट्रेन दिसली. बहुधा आता ही ट्रेन दिवसभर थांबून परिसरातले यांना आणि लगेचची जेवणाची ट्रान्सपोर्ट. तर अशी ही भारत गौरव ट्रेन. हे तर कुठलं स्टेशन आहे बघूया. तर हे स्टेशनचं नाव पाहूया. 20 नंबर डबा गेला. हे कोकण आहे आणि ते भारत गौरव ट्रेन थांबलेली आहे. सावंतवाडी रोड. इथं बोर्ड नाही पण हे कुठलं करमाळी स्टेशन आहे आणि एक स्टेशन गेल्यानंतर गोवा येईल आणि म्हणजे मडगाव येईल. आणि इथं म्हणे आज पाण्याचा धोधो पाऊस येईल असं रेड अलर्ट गोव्यासाठी दाखवलं आहे. या स्टेशनचं नाव थिविम असं आहे. यामध्ये 4 किल्ले, विमानतळ
आणि 2 जंगल असे पहा. हा तुम्हाला गोव्याचा आपला आणि लाल आहे ती गोव्याची बॉर्डर. करमाळी स्टेशन गोवा. करमाळी स्टेशन. पुढचं स्टेशन मडगाव. याचं नाव करमाळी. 30 किलोमीटर दूर गोवा आहे आणि याचं नाव आहे करमाळी स्टेशन गोवा. तर अशा रीतीनं इकडची स्टेशनं ही अशी छोटी छोटी आणि ओसाडसारखीच आहेत. पुनीत कुमार गोयल यांना भेटण्याचा मी प्रयत्न करणार आहे. चीफ मिनिस्टर गोवा प्रमोद सावंत. विश्वजित राणे हेल्थ मिनिस्टर गोवा यांना भेटण्याचा प्रयत्न करणार. मडगाव म्हणजे समुद्राजवळ दिसतं. जोरडा स्टेशनपासून 8 किलोमीटर गोवा मडगाव दिसतं. परंतु अद्याप असं जंगलमय वातावरण आहे. मडगाव 4च किलोमीटर आहे. मडगाव 4च किलोमीटर आहे. मात्र गोव्याचे हे ग्रामीण रूप अद्याप कायम आहे. तिथं कुठंही फारसं शहरीकरण दिसत नाही. मोठा ब्रिज गोव्याचं शहरीकरण करत आहे असं दिसतं. त्या रीतीनं आम्ही मडगावला पोहोचलो. तिथं कोकणी असा लूक आहे. सगळीकडे झाडं आहेत. ते बघायचे झाडं दिसतात नारळाची. आणि आम्ही आता आमच्या टीमकडे जात आहोत. माझी टीम आता मी शोधतो. आमचे टीम लीडर हे केशव भाऊ लोकांना रिसीव करत आहे. इथं लाकडी छप्पर दिसतं आणि याला एक वेस्टर्न टाईप असा श्रीमंत लूक दिलेला आहे. मडगाव रेल्वे स्टेशनची हां मैं पहले फोटो निकाल लिया. मडगाव रेल्वे स्टेशनची समोरची बाजू. म्हणून आलो होतो, परंतु इथं असं ढगाळ वातावरण असल्यामुळे थोडा घाम येतो पण अशी गरमी नाही. राधा स्वामी सत्संगाची बस आम्हाला न्यायला आलेली आहे. रेवदंड अलिबाग प्रमाणे सर्वीकडे जसं